पुण्यातल्या फुरसुंगी उरुळी कचरा डेपो विरोधामध्ये आंदोलन चांगलंच तापलंय। स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन सुद्धा केलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांकडून मुंबई टेक वीक 2026 ची घोषणा करण्यात आली आहे। 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं मुंबई टेक वीक होणार आहे। देशभरामध्ये चर्चा सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स झपाट्यानं आता वाढत आहेत। कॉकरोच जनता पार्टीचे 2.1 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत। भिवंडीमध्ये नाले सफाई करताना सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। श्रमजीवी संघटनेनं महापालिकेला दोषी ठरवत आंदोलन केलंय। मनसे नेते अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराला अमित ठाकरे यांनी भेट देत रक्तदात्यांचं अभिनंदन केलं। नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झालाय। पुढील 48 तासांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। भर उन्हाळ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसानं हजेरी लावली। विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे स्थानिकांची सुद्धा मोठी तारांबळ उडाली। मुंबई उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्यात। भांडूप, नाहूर, कांजूर, मुलुंड आणि अनेक भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या। नवी मुंबई महानगरपालिकेनं सध्या 10% पाण्याची कपात करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरवे धरणामध्ये केवळ 19% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। हवामान खात्याने यंदा उशिरा आणि कमी पाऊस पडणार असल्याचा इशारा सुद्धा दिला ना पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। वेल्हे खुर्दामध्ये कडजाई देवी मंदिर रस्त्याच्या वादावरून नागरिक चांगलेच आक्रमक झालेत। राजगड तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या शेतामध्ये बेकायदा खोदकाम करून रस्त्याचं काम सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उपोषण केलं। पुण्याच्या उपनगर परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। उकाड्यासह त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळालाय, मात्र काही काळ शेतीचं वरती सुद्धा परिणाम झाल्याचं चित्र आहे।